म्हणून महाराष्ट्रामध्ये एका आमदाराचा दर 50 कोटी निघाला. त्या पट्ट्यानं मताला 2,500 रुपये, अगदी सरसकट सगळ्या मताला 2,500 रुपये. राजू शेट्टी संघर्ष करतायत, सदाभाऊ संघर्ष करतायत, रघुनाथ दादा संघर्ष करतायत, शरद जोशी. अहो, बिगडी कोण आणि खरं कोण हे माहित नाही का जनतेला? काय वाटतं, जनता येणाऱ्या काळामध्ये आपल्या सोबत राहील? त्याची फळं आता शेतकऱ्यांना भोगावी लागत आहेत. आम्ही ऊसाची शेती करायची तर रस्त्याची शेती करू आणि टोलमध्ये आमचाही हिस्सा ठेवा. राजकारण हा अलीकडच्या काळामध्ये एक धंदा झालेला आहे. शेतकऱ्यांची थडगी बांधून विकास करणार असेल तर आम्ही ते उद्या जाऊ. काय करू, इथं काय सत्यनारायणची पूजा करू? त्या ठिकाणी कुठेतरी पराभवाचा सामना करावा लागला. काय नेमकी कारण असू शकतात? आज माझ्यावर खुनाचा गुन्हा आहे, दरोडेखोरीचा गुन्हा आहे, हाफ मर्डरचा गुन्हा आहे. मी मात्र काट्याकुट्यातून चाललोय, पुण्यातून चाललोय. जेवढे येतील त्यांना घेऊन जायचं. त्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही आणि मी तुम्हाला सांगतो आम्ही बदलणारही नाही. पण एकेकाळी एवढा राजू शेट्टी शेतकऱ्यांचा मसिया असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्याला डावललं का? काय वाटतं? त्या पक्षाला काही खर्चाला पैसे लागणारच. त्यामुळे एक 10 कोटी रुपये एका किलोमीटर पट्टीमुळे वाढलं तर आपण समजून घेऊ. लुटारूच आहेत, चोर आहेत, ते का घेतील सामंजस्यपणानं? आंदोलन करणं हा डाव्या हाताचा फळ आहे, ते कधीही करू शकतो मी. शेतकऱ्यांना माझ्या मते एक प्रश्न पडला की नेमकं आता कुणाच्या बाजूचं आहे? आजचं आंदोलन मी कधीही करू शकतो, पण ज्यांच्यासाठी करायचं त्यांना जर त्याची जाण नसेल तर कशासाठी करायचं? राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यानंतर विधानसभेच्या देखील निवडणुका पार पडलेल्या आहेत. मात्र आता महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, काही अंशी त्या ठिकाणी ते सत्तेत आहेत. मात्र राज्यातला एक सर्वात महत्वाचा असणारा पक्ष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना. हे कुठेतरी आपल्याला थोडंसं मागं पडलेली किंवा चर्चेमध्ये नसलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. त्याच संदर्भात सविस्तर आणि राज्याचे जे इतर प्रश्न आहेत त्या अनेक प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करण्यासाठी या चर्चा सत्रामध्ये माझ्यासोबत सहभागी झालेले आहेत राजू शेट्टी साहेब. साहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे. काय वाटतंय साहेब, आता राज्यामधलं एक पॉलिटिक्स म्हणून आपण वातावरण कशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही बघताय? एक तर राज्यातल्या ज्या निवडणुका झाल्या त्या पारदर्शक पद्धतीनं झाल्या याच्यावर माझा तरी काही विश्वास नाही. माझ्यासारखाच अनेकांचा सुद्धा विश्वास नाही. काही स्पष्ट बोलतात, काही बोलत नाही, एवढंच. बहुसंख्य मतदारांच्या मनामध्ये एक शंका आहे की मी ज्या उमेदवाराला मत दिलं त्या उमेदवाराला मत माझं पोचलं असा विश्वास मतदारांच्या मनामध्ये नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. अगदी सर्वे केला तरी त्याच्यामध्ये लक्षात येईल, लोक उघडपणे बोलतात. त्यामुळं ह्या निवडणुका ह्या खरोखरच जनमताचा कौल देणारे आहेत का काय, याच्याबद्दल मनामध्ये एक संशय आहे. तुमच्या मनामध्ये शंका आहे ते बरोबर आहे. लोकसभेला त्या ठिकाणी महायुतीचं पारडं त्या ठिकाणी कमी होतं आणि महाविकास आघाडीचं पारडं जास्त होतं. त्यानंतर दृश्य पारटल्याला आपल्याला बघायला मिळालं की नंतर जे महायुती होते ते कुठेतरी फ्रंट फूटवर आले आणि महाविकास आघाडी त्या ठिकाणी बॅकफूटवर आलेले आपल्याला बघायला मिळालं. आपल्याला खरंच वाटतं का त्यामध्ये काही म्हणजे शंका असेल? शंका घ्यायला वाव आहे, कारण अनेक ठिकाणी अनेक गोष्टी म्हणजे चमत्कारिक वाटाव्यात अशा आहेत. 2 पराभूत उमेदवारांना समान मतं पडणं, उदाहरणार्थ बाळासाहेब पाटील आणि पृथ्वीराज बाबा यांना बरोबर समान मतं कशी काय पडू शकतात? किंवा राज्यातल्या बहुसंख्य विजयी आमदारांचं मताधिक्य हे 35 ते 40 हजारच्या रेंजमध्येच आहे. कुठेतरी फॉर्म्युला मारल्यासारखंच ह्या विजयाचं रेंज जे आहे ते संशयास्पद आहे. आमच्या इथे कोल्हापूर जिल्ह्यातल्या 4 मतदारसंघामध्ये अशी स्थिती आहे. शिरोळ, हातकणंगले, शाहूवाडी आणि इचलकरंजी या 4 मतदारसंघामध्ये 1 नंबरचा विजय उमेदवार, 3 नंबरचा पराभूत उमेदवार, 4 नंबरचा पराभूत उमेदवार यांच्या मताची बेरीज मारली तर ती 62% बसते. आणि 2 नंबरचा जो पराभूत उमेदवार आहे त्याच्या 38% बसते. म्हणजे हे कुठेतरी 4ही मतदारसंघात समान कसं काय? कुठेतरी फॉर्म्युला मारलाय की काय? बरोबर. म्हणजे ह्या ज्या शंका आहेत मतदारांच्या मनामध्ये, माझ्यासारख्यांच्या मनामध्ये, त्या काही निघालेल्या नाही आहेत.
निकाल लागल्यानंतर काय वाटते, सुव्यवस्था त्या ठिकाणी राज्यामध्ये आहे का, किंवा आता दुधाचे दर त्या ठिकाणी वाढलेले आहेत, शेतकरी हिताचं हे सरकार आहे का, काय वाटतंय आपल्याला? नाही, या सरकारला शेतकऱ्याच्या मताचं काही आहे किंवा हिताचं काय आहे, देणं घेणं आहे असं मला तरी काही वाटत नाही आहे. निवडणुकीमध्ये शक्तीपीठ महामार्ग आम्ही करणार नाही असं म्हणणार हे महायुतीचे नेते शपथविधी झाल्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगतात. अगदी आपले मुख्यमंत्री सांगतात की आम्ही शक्तीपीठ महामार्ग करू. आता हे का म्हणतात? पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये एवढी तत्परता का दाखवली त्याने? त्याच्या कारणांचा शोध जनतेने घेतला पाहिजे. शेवटी हे शक्तीपीठ असू दे, समृद्धी असू दे, हे जनतेच्या पैशातून बांधलेले रस्ते आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे जनतेनं प्रत्यक्षात पैसा दिलेला नाही, पण आता टोलच्या रूपाने जनतेलाच तो पैसा द्यावा लागणार आहे. यात 1 रुपया सुद्धा ना समृद्धीमध्ये सरकारचा आहे ना शक्तीपीठमध्ये सरकारचा असणार आहे. खाजगी उद्योजकांना पैसे गुंतवायला सांगायचं आणि त्यांना टोल वसूल करून ते पैसे तुमचे वळते करून घ्या असं सांगायचं, असे एकूण धोरण आहे. आता एक तुम्हाला गंमत सांगतो. मी गडकरी साहेबांचे आणि माझे किती अनेक वर्षापासून जे मैत्रीचे संबंध आहेत, त्यांना मी एक प्रश्न विचारला की तुम्ही एवढे देशातले सगळे रस्ते बांधले, अर्थात खाजगीकरणातूनच बांधले, आणि तुम्हाला 6 लेन म्हणजे 6 पदरी रस्ता बांधायला 1 किलोमीटरला खर्च किती येतो? तर त्याने मला सांगितलं की 30 ते 35 कोटी रुपये 6 पदरी रस्ता 1 किलोमीटर बांधायला तयार होता. जर माळ रानातून असेल, खाली बेस चांगला असेल तर 30 कोटी, थोडस ब्लॅक सॉइल असेल, एखादा पूल बांधायचा असेल तर 35 कोटी. हे समजू शकण्यासारखे. परत मी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचं साईटवर थोडं तपासलं. त्यांचे मापदंड आहेत 20 ते 25 कोटी. तेही मी समजून घेतलं. शेवटी जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. त्या पक्षाला काही खर्चाला पैसे लागणारच. त्यामुळे 10 कोटी रुपये 1 किलोमीटर पाठीमागे वाढलं तर आपण समजून घेऊ. पण तोच मी जर तपासणी केली, समृद्धी महामार्ग तो तर आता पूर्ण झालेला आहे. तर त्या समृद्धी महामार्ग तोही 6 पदरी आहे. समृद्धी महामार्ग बांधायला 1 किलोमीटरला सरासरी 78 कोटी रुपये खर्च आलेला आहे. म्हणजे गडकरी म्हणतात 35 कोटीत मी चांगला रस्ता बांधतो, आणि आमचं रस्ते विकास मंडळ महाराष्ट्राचं म्हणतंय की आम्ही समृद्धी महामार्ग हा 78 कोटीला यामध्ये कुठेतरी म्हणजे एकूण केंद्र सरकारला येतो त्याच्या तिप्पट खर्च राज्य सरकारला येतो. याचा अर्थ असा आहे की वरचे दुप्पट पैसे आहेत. हे पैसे स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार ज्याच्या मतदारसंघातून जातो त्या सगळ्यांची भूक आता वाढलेली आहे. त्याचबरोबर अधिकारी, त्या खात्याचे मंत्री, सरकारमधले उच्च पद असतं त्यांचा पक्ष, या सगळ्यांना वाटता 25 पैसे तुम्ही खर्च केले तर 50 पैसे वाटायचं, असं समृद्धीच्या बाबतीत झाले. म्हणून महाराष्ट्रामध्ये एका आमदाराचा दर 50 कोटी निघाला. आता पुढची परत निवडणूक येणार आहे 5 वर्षानंतर, किंवा अजून काही घडामोडी घडणार आहेत, त्यावेळी पैशाची गरज भासणार आहे. आणि म्हणून आता समृद्धीच्या ठिकाणी आता शक्तीपीठ महामार्गाचा 1 किलोमीटरचा खर्च आहे 107 कोटी रुपये. ती 35 कोटी कुठं आणि 107 कोटी कुठं? आणि हा सारा पैसा हा जनतेचा आहे, लक्षात ठेवा. कारण त्या रस्त्यावरून जो कोणी प्रवास करेल, भले एसटीतनं केला की त्याला सरचार्ज बसणारच टोलचा, खाजगी गाडी घेऊन गेला तर टोल बसणारच. म्हणजे ज्या ठिकाणी 25 रुपये टोल लागायला पाहिजे तर त्या ठिकाणी 100 रुपये लागणार आहे. म्हणजे ही लूट जनतेची आहे. आणि हे जे मी सांगितलं हे जमिनीच्या किमती सकट सांगितलं.
आणि दुसऱ्या बाजूला आता शेतकऱ्याला जमिनीची किंमत देताना मात्र जो 2013चा कायदा आहे भूमी अधिग्रहणाचा, त्याच्यात मोडतोड करून याने चौपटच्या ऐवजी दुप्पट आणि त्यात 20% कपात, म्हणजे समृद्धी महामार्गाला ज्याला 100 रुपये मिळाले असतील त्याची जमीन जर का शक्तीपीठला गेली तर त्याला केवळ 40 रुपये मिळणार आहेत. इतकं शेतकऱ्यावर अन्याय करायचं. तुम्हाला आम्ही विकासाच्या विरोधात नाही, लक्षात ठेवा, विकास करा, पण शेतकऱ्यांची थडगी बांधून विकास करणार असेल तर आम्ही ते होऊन देणार नाही. हिस्सा ठेवा टोलमध्ये, कारण तुमच्याकडे भांडवल नाही. तुम्ही खाजगी उद्योजकांना पाचारण करताय रस्ते बांधायला, भांडवल गुंतवा, रस्ता बांधा आणि टोलमधून वसूल करा. तुमच्याकडे जमीनही नाही, मग आमची जमीन घ्या, आम्ही ऊसाची शेती करायची तर रस्त्याची शेती करू आणि टोलमध्ये आमचाही हिस्सा ठेवा. ते कधीच ठेवणार नाहीत, लक्षात ठेवा. आणि मग अशा या भानगडी असताना हे सगळं चालू आहे. हे शेतकऱ्यासाठी चालू आहे का? सामान्य जनतेसाठी चालू आहे का? राजकारण हा अलीकडच्या काळामध्ये एक धंदा झालेला आहे, पैसा कमावण्याचा एक धंदा झालेला आहे. सत्ता आणि संपत्ती कमवण्यासाठी म्हणून राजकारणात जायचं, अशा प्रवृत्तीचे लोक वाढलेले आहेत. पुंड गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आता ह्याच्यामध्ये यायला लागले. एकीकडे आपण बघितलं तर ह्या महाराष्ट्र राज्यातील जनतेचे प्रश्न एका वेगळे आहेत आणि आता जर का राज्याची परिस्थिती बघितली तर गुन्हे कुठेतरी त्या ठिकाणी वाढलेले दिसतात. आता बीड सारखं प्रकरण असेल किंवा आणखी अशी बरेचसेच प्रकरण आहेत. गुन्हेगारी या महाराष्ट्राला त्या ठिकाणी गुन्हेगारी वाढणारच, कारण राजकारण्यांना आता गुन्हेगारांची मदत घेतल्याशिवाय त्यांना त्यांचं राजकारण करता येत नाही. एखादा शेतकरी जमीन द्यायला तयार नाही, घाला गुंड. अजून काय पाहिजे, द्या गुंडाला सुपारी. एखादा सामाजिक कार्यकर्ता काहीतरी हे करतो, विरोध करतो, त्याचे गैरकृत्य बाहेर काढतो, द्या गुंडाला सुपारी. असं सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. म्हणजे गृह खातं त्या ठिकाणी कमी पडतंय आपलं, असं म्हणायचंय का आपल्याला? सरकारचं नियंत्रणच नाही या सगळ्या व्यवस्थेवर, आणि त्यांना इच्छाही नाही, कारण गुंड प्रवृत्तीचेच लोक सरकारमध्ये असल्यानंतर कोण कुणावर नियंत्रण ठेवणार? अलीकडचाच एक प्रश्न आहे. लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, विधानसभेच्या पडल्या. विधानसभेच्या निवडणुका किंवा लोकसभेच्या निवडणुकामध्ये लाडकी बहीण जी योजना आली होती, त्या लाडकी बहीण योजनेला सर्रास महिलांना त्या ठिकाणी पैसे दिले गेले किंवा जो काही हप्ता होता त्याचा वर्ग केला गेला. मात्र ते आता त्या ठिकाणी ते क्युरी काढतायत. काय ते एक प्रकारची लाच होती, अधिकृतरित्या सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मतासाठी दिलेली ती एक लाच होती. त्यांना माहिती होतं हे सगळे अर्ज नंतर बाद काढायचे आहेत. पण आता सगळ्यांना सरसकट ज्याने अर्ज केलाय, कुणाचाही अर्ज पेटाळला नाही, लक्षात ठेवा. ज्याने अर्ज केलाय त्या सगळ्यांना त्याने लाडक्या बहीण योजनेतनं पैसे दिले. त्याला काही पॅरामीटर लावले नाहीत, काही नाही, मापदंड नव्हते. आणि आता ते सगळे नियम लावा लागलेत, कारण त्या ज्या लाडक्या बहिणींना 2-3-4 महिन्याचे जे पैसे दिले ते त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतं द्यावे त्यासाठी दिलेली ती सरकारच्या तिजोरीतनं अधिकृत लाच होती. साहेब, आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लोकसभेला एवढे राजू शेट्टी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत होते, मात्र लोकसभेला आणि विधानसभेला दोन्ही त्या ठिकाणी चित्र आपल्याला बघायला मिळालं. ज्या लोकसभेला वाटत होतं की तिन्ही उमेदवारांपैकी राजू शेट्टी त्या ठिकाणी लोकसभेचं मैदान मारतील, विधानसभेला देखील तीच परिस्थिती होती. मात्र आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी पराभवाचा सामना करावा लागला. काय नेमकी कारण असू शकतात? एक तर मी मगाशी म्हटलं तसं अजूनही म्हणजे नेमकं मतदारांनी दिलेलं मत योग्य उमेदवाराला गेलंय का नाही याची गॅरंटी मतदारालाच राहिलेली नाही, हा एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकरी म्हणा, सामान्य जनता म्हणा, हे क्षणिक सुखाला बळी पडायला लागलेले आहेत. बरोबर. फायदा काय, तोटा काय याचा विचार करत नाही. तुम्ही हेही बघितलंय की निवडणुकीच्या काळामध्ये सरळ मताला 2,000-2,500 रुपये एवढे पैसे दिलेले आहेत. आता मला सांगा की पैसे घेणाऱ्यालाही बरे वाटलं, कारण 2,500 म्हणजे काही रक्कम लहान नाही. एका घरात साधारणपणे 4-5 मतदार असतात, म्हणजे 7,500 ते 1,000 तरी मत, 7,500 ते 10,000 रुपये एका कुटुंबामध्ये येतात. ती रक्कम तशी मोठीच आहे. पण त्या कुटुंबातल्या लोकांनी हे लक्षात घेतलं नाही कधी
की 5 वर्षातून एकदा जे लोक आम्हाला अशा पद्धतीनं 10,000 रुपये देतात हम्म. ते काही साधू संत नाही आहेत. ते कोण आहेत याचा विचार केला पाहिजे ना. माझ्या कुटुंबात 5 वर्षातून एकदा 10,000 रुपये आले, पण माझ्या कुटुंबातले पुढच्या 5 वर्षात किती जाणार आहेत? तुम्ही ग्रामसेवकाकडे साधा एखादा दाखला घ्यायला गेला, तिथं पैसे द्यावे लागतात. तलाट्याकडे नोंद घालायला गेला, काही अजून काही काम करा, पीक पाणी विहीर नोंद करायला गेला, तिथं पैसे द्यावे लागतात. तुम्ही रेशन कार्डाचं काही काम घेऊन तहसीलदार कार्यालयाला गेला, तिथं पैसे द्यावे लागतात. तुम्ही रस्त्यानं चालला, पोलीस नेमका तुम्हाला अडवणारच. काहीतरी तुमच्या मोटरसायकलचा एखादा कागद कमी असणार, किंवा तुमचा नंबर प्लेट तरी वाकडी झालेली असणार, आणि मग चिरीमिरी म्हणून तिथं पैसे द्यावे लागतात. तुम्ही काही करायला गेला तर पैसे द्यावे लागतात. आता अशा पद्धतीनं आपण 5 वर्षामध्ये किती पैसे या सरकारी अधिकाऱ्यांना लाच म्हणून देतो. एखाद्या नेत्याकडे काही काम करायला गेला तर तोही पैसे घेतो. कारण तो आजकाल उघडपणे सांगतात ते काय फुकट मत दिलेलं नाही, मी मताला 2,500 रुपये दिलेत. आता एखादा उमेदवाराकडून आपण मताला 2,500 घेताना आपण विचार करत नाही, पण त्या 2,500तून तुम्ही त्यांनी किती कमावलं याचा कधी विचार केला? आणि हा पैसा कोणाचा आहे? जनतेचा आहे. उदाहरणार्थ एका उमेदवारानं दावा केला की मी मागच्या 5 वर्षामध्ये 2,000 कोटी रुपयाचं विकास काम केलं. साधी गोष्ट आहे की 2,000 कोटी रुपयाचं त्यानं जर विकास काम केलं असेल तर त्याने ठेकेदाराकडनं 20% प्रमाणे पैसे गोळा केलेले आहेत. त्याचा हिशेब केला तर तो कुठं जातो? मी ज्या सगळ्याचा एकदा हिशेब केला एका उमेदवाराचा, माझ्या लक्षात आलं की या पट्ट्यानं मताला 2,500 रुपये, अगदी सरसकट सगळ्या मताला 2,500 रुपये दिले असं गृहीत धरलं तरी सुद्धा त्याला पडलेली मतं आणि त्यानं अशा पद्धतीनं बदल्याची दुकानदारी, ठेकेदाराकडनं टक्केवारी आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी याचा जर हिशेब केला तर त्यानं 5 वर्षामध्ये जवळपास 500-600 कोटी रुपये कमावलेले होते. म्हणजे त्यानं मताला 2,500 खर्च केलं, पण त्याला जी काही मतं दिलेली आहेत आणि त्यानं जो काही पैसा कमावला त्याचा हिशेब केला तर त्यानं एका मतापाठीमागं 1,22,000 रुपये कमावलेले होते. हा एका उमेदवाराचा मी हिशेब केला. मग मतदारांनी विचार करावा, 1,22,000 आपल्याकडे फक्त 2,500 आले, म्हणजे 1,20,000 एवढे पैसे त्यानं कमावले. तो काय साधू संत नाहीये. आणि यामुळं ही सगळी व्यवस्था आपल्याला भोगावी लागते. तलाठी नीट काम करत नाही, त्याच्यावर अंकुश ठेवायचं काम कोणाचं? लोकप्रतिनिधीचं. तुम्ही एखाद्या तलाट्याला विचारलं का रे बाबा तुला का पैसे द्यायला लागतात? तो म्हटलं इथं बदली व्हायला मी 2-3 लाख रुपये देऊन तुमच्या गावात आलो बदलून, मी काय करू? इथं काय सत्यनारायणची पूजा करू? तुम्ही तहसीलदारला विचारलं का रे बाबा एवढा का त्रास देताय आम्हाला? मी माझ्या शेतातला थोडासा मुरुम दुसऱ्या शेतात नेऊन गेलो तरी सुद्धा लगेच मला दंड करतात 10-20 लाखाचा. का मग मी काय करू? म्हटलं 3 कोटी रुपये देऊन मी इथं तहसील तुमच्या तालुक्यात आलोय, 2 वर्षासाठी आलोय, मी काय इथं काय करू? बरं, ते तहसीलदारला ज्यांना पैसे दिलं त्याला विचारलं बाबा का रे बाबा तू बदल्याचं दुकानदारी चालू केलंस? तो म्हणतोय मी काय करू? मला मतदारांनी 2,500 रुपये एका मताला मागितलेले आहेत, मग मी काय करू? ते पैसे मी कसं वसूल करू? आणि मग अगदी मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत गेला तर तो म्हणणार मी बाबा एका आमदाराला 50 कोटी दिलेत, मी तरी काय करू? हे दुष्टचक्र असं तयार होत आहे, लक्षात ठेवा. आणि हेतून शेवटी मग हे सोसावं लागतं आपल्याला. सुशासन आणि भ्रष्ट शासन हे निवडायचं हे आपल्या हातात आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलंय, ज्या लायकीचे लोक असतात त्याच लायकीचे त्यांना लोकप्रतिनिधी मिळतात. लोकच जर का 2,500 रुपयाला मत विकायला लागले तर मग त्यांना लोकप्रतिनिधी काय साधू संत मिळतील? मग असं होणारच. बरोबर. आणि मग ही सगळी व्यवस्था तळापासून, आणि मग ह्याच्यामध्ये आमच्यासारखे लोक फिट बसत नाहीत. ही कटू असलं तरी सत्य आहे.
साहेब, लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल, आपल्या हातातून त्या ठिकाणी निसटून गेलेलं बघायला मिळते. मात्र आता येणाऱ्या काळात त्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, आम्ही बदलणारही नाही. बर आम्ही बदलही ना, आम्ही असंच राहणार. जी भूमिका आहे ती हो, ठामपणे बदलणार. राहणार आपली. हा बघा, माझ्यासारखा लोकप्रतिनिधी असणं ही आता माझी गरज नाही, बर लोकांची गरज आहे. लोकांना पाहिजे असतील तर पुन्हा मला बोलवतील, नाही तर मी माझ्या ठिकाणी आनंदात आहे. पण एकेकाळी एवढा राजू शेट्टी शेतकऱ्यांचा मसिया असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्याला डावललं का, काय वाटतंय? नाही, मगाशी सांगितलं की अजूनही मला असं वाटतंय की शेतकऱ्यांनी मला डावललेलं नाही, पण त्यांनी दिलेली मतं योग्य ठिकाणी गेलेली नाहीत. गेलेलं नाही. आणि डावललं असेल तर त्याची फळं आता शेतकऱ्यांना भोगावी लागतायत. 1 एकराला जवळजवळ 7-8 हजार रुपये ऊस तोडायला खर्च यायला लागलेला आहे. अगदी मुकादम पैसे मागायला लागलाय, मशीनवाला पैसे मागायला लागलाय. सर्रास एका खेपाला 1.5 ते 2 टनानं काटामारी चालू आहे. कार्यकर्ते म्हणतायत की आम्ही आता किती दिवस करायचं, कोर्टात हेलपाटे घालण्यातच आमचा दिवस जातो सगळा. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे की हे सगळं आयते मिळत नाही. या जगात फुकट वायतं काही मिळत नाही. त्यासाठी काही ना काही श्रम करावं लागतं, कुठेतरी विचारावर निष्ठा ठेवावी लागते. करतात की त्यांच्यावर आपलाही फायदा होईल असं म्हटलं तर सगळ्याच वाटोळ होणार आहे. यात दोष नेमका कोणाचा, सरकारचा की जनतेचा? नाही, काही अंशी जनतेचाही दोष आहे की क्षणिक फायद्यासाठी किंवा क्षणिक मोहापोटी लोक जे काही चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या लोकांना ताकद देतात, त्याचे हे सगळे परिणाम आहेत. साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. कशा पद्धतीनं पुढची वाटचाल सुरू राहणार आहे आपली? मला वाटतं जनतेनं आता तरी शानं व्हावं आणि चांगल्या लोकांना निवडून द्यावं, की जो एक सेवा म्हणून लोकांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणून राजकारणात येऊ पाहतोय, त्याला ताकद द्यावी. नंतर ही परिस्थिती अजून बिघडत जाईल. काय वाटतं, जनता येणाऱ्या काळामध्ये आपल्या सोबत राहील? मला असं वाटतं राहील. नाही राहिले तर जनतेचे जनता भोगल आलेल्या परिस्थिती. मी काय म्हटलं की राजकारण हा आमचा पोटापाण्याचा धंदा नाही आहे. जे आम्हाला कळतं, जे आम्हाला दिसतं ते चुकीचं आहे आणि ते चुकीचं आहे या जनतेला सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. जनतेला ठरवायचं आहे की जे सत्य आहे त्या सत्याबरोबर राहायचं का सत्तेबरोबर राहायचं. सत्तेबरोबर राहिलं तर त्याचे लाभधारक वेगळे आहेत. तुम्ही नुसतंच त्याच्या बरोबर राहिल्याचा आनंद होईल, तुम्हाला काहीच मिळणार नाही. पण सत्याबरोबर राहिला तर तुम्हाला न्याय मिळेल. निवड जनतेनं करायची आहे. साहेब, तुमचा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे शेतकरी आहे आणि आता देखील शेतकऱ्याची जर का परिस्थिती बघितली तर साखर कारखाना अतिशय वाईट आहे. आता वाईट आहे. वाईट आहे. मीच सांगितलं ना, ऊस तोडायला इतका त्रास व्हायला लागलेला आहे. काटामारी सर्रास चालू आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी जर का ताकद दाखवली असती तर कमीत कमी 3,500 पेक्षा जास्त पैसे मिळाले असते. ते मिळत नाही आहेत. आणि तरी सुद्धा कोणी काही बोलायला तयार नाही. म्हणजे आपण एवढं त्या ठिकाणी संघर्ष आज सुद्धा शेतकऱ्यांसाठी करताय. म्हणजे शेतकरी कुठेतरी तुमच्या बाजूने याला मागं पडलाय, हा भाग वेगळा आहे. मात्र कारखानदार जे असतील किंवा हे सुद्धा त्या ठिकाणी तो विषय म्हणजे सामंजस्यपणाने घेत नाहीत किंवा ठोस अशी भूमिका. ते लुटारूच आहेत, चोर आहेत. ते का घेतील सामंजस्यपणानं? पायातलं पायतान घेऊन उभं राहिलं पाहिजे शेतकऱ्यांनी. काय या लोकांची काल परिस्थिती काय होती आणि आज काय आहे? कुठला पैसा एवढा कमावला याने? कशा प्रकारची शेती केली? याचा शेतीशिवाय दुसरा कुठला उद्योग दिसत नाही. मग कुठला आला पैसा एवढा? विचारायला नको? कुणीतरी वाईटपणा घेऊन विचारल्याशिवाय होणार नाहीये. त्यांना लुटायची सवय लागलेली आहे आणि ते अजून लुटत राहतील. साहेब, शेवटचा प्रश्न आहे. आपली संघटना जर का बघितली तर कुठेतरी त्या ठिकाणी इलेक्शनच्या काळामध्ये आपले जवळचे असणारे सहकारी दुभागले गेले, लांब गेले. काय नेमकं त्यांनाही आता काहीतरी लाभ कुठेतरी मिळावा, कुठेतरी निवारा मिळावा, सावली मिळावी, गारवा मिळावा असं वाटतंय. आम्ही मात्र काट्याकुट्यातून चाललोय, उन्हातून चाललोय. जेवढे येतील त्यांना घेऊन जायचं. यायला जर का इच्छा असेल त्यांची तर आपलं नाही, जे गेलेत ते येणार नाहीत, लक्षात ठेवा. कारण त्यांना इथले चटके माहिती आहेत. पण नवीन तयार होतात ना, ध्येयानं प्रेरित झालेले नवीन तयार होतात. त्यांना घ्यायचं, परत काम करत राहायचं. म्हणजे पुढचा संघर्ष हा चालूच असणार आहे. आम्ही कंटाळत नाही. कारण आम्ही ह्याच्यातून काहीतरी मिळावं, काहीतरी लाभ मिळावा, काहीतरी फायदा मिळावा
म्हणून या क्षेत्रामध्ये आलेलो नाही. हे बुद्धीला पटत नाही. अंतरात्मा याचा सगळ्याचा धिक्कार करतो. आणि आपली काही भूमिका आहे, आपल्याला कळालंय, सत्य कळालंय म्हटल्यानंतर ते जनतेपर्यंत सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतून आम्ही हे काम करतो. आणि त्यामुळं शेवटी आम्हाला साथ द्यायचं काय नाही द्यायचं जनतेने ठरवावं, परंतु आम्ही आमचं काम करत राहणार. आणि मगाशीच मी सांगितलं की हा काय आमचा पोटा पाण्याचा धंदा नाही आहे. आमच्या गरजाच एकदम मर्यादित आहेत आणि त्या गरजा आम्ही आमच्या शेतीतून, आमच्या व्यवसायातून आम्ही पूर्ण करू शकतो. त्यामुळे हे काय आमचं जगण्याचं साधन नाही आहे. फक्त आमचा अंतरात्मक आम्हाला गप्प बसून देत नाही म्हणून आम्ही काम करत असतो. साहेब, शेवटचा आणि तुमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पूर्वी जर का बघितली तर तुमची आंदोलन अशी फार मोठी असायची. एखादं राजू शेट्टी यांनी आंदोलन पुकारलंय म्हटल्यानंतर तर राज्य सगळं त्या ठिकाणी एकत्र यायचं. तसं आंदोलन मी कधीही करू शकतो, बरं. पण ज्यांच्यासाठी करायचं त्यांना जर त्याची जाण नसेल तर कशासाठी करायचं. आज माझ्यावर खुनाचा गुन्हा आहे, दरोडेखोरीचा गुन्हा आहे, हाफ मर्डरचा गुन्हा आहे, अशा अनेक प्रकारचे गुन्हे आहेत. त्यासाठी मी कोर्टात हेलपाटे घालतोय. माझ्याबरोबर अनेक जण हेलपाटे घालतायत. याची कुणाला काय जाणीव आहे. आणि मग ज्यांच्यासाठी हे सगळं करायचं त्यांनाच त्याची जाणीव नसेल. ते 5-50 रुपयासाठी जर का कुणाच्या आमिषाला बळी पडत असतील तर काय. म्हणून म्हटलं आंदोलन करणं हा डाव्या हाताचा बळ आहे. ते कधीही करू शकतो मी. साहेब, काय संघटनेतल्या नेत्यांमुळे त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांना माझ्या मते एक प्रश्न पडला की नेमकं आता कुणाच्या बाजून जाय. आता तुम्ही संघर्ष करताय, राजू शेट्टी संघर्ष करतायत, सदाभाऊ संघर्ष करतायत, रघुनाथ दादा संघर्ष करतायत, शरद जोशी. अहो, बिगडी कोण आणि खरं कोण हे माहित नाही का जनतेला? माहित आहे, चांगलं माहित आहे. जनतेला चांगलं माहित आहे की बातम्या निर्माण करण्यासाठी कोण आंदोलन करतंय, चळवळ करतंय आणि प्रश्न सुटण्यासाठी कोण करतंय हे जनतेला चांगलं माहित आहे. जनता पण हुशार आहे. शेतकरी अनेक वर्षापासून प्रश्न विचारतोय, तुम्ही सगळे घटक कधी एकत्र येणार का किंवा काय असं जे बघा पाहायला मिळेल का? स्वार्थी हेतून काहीतरी हेतू ठेवून जे काही चळवळीत येतात त्यांच्याबरोबर जमणं शक्यच नाही. काही लोकांना सरकारच्या पायाशी संघटना नेऊन बांधायची, मग बांधायची. काही लोकांना विरोधी पक्षातल्या काही नेत्यांच्या पायाशी नेऊन संघटना बांधायची, त्यांनी न्यायची काय, कशासाठी? मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की हे आमचं काही चरितार्थाचं साधन नाही आहे चळवळ. आम्हाला जे वाटतं ते आम्ही करतो आणि ते सांगण्याचा प्रयत्न करतो. नाही पटलं, मी कुठं काय तक्रार केली का? मी शांतपणानं माझं काम करत राहिलो. साहेब, पूर्वीसारखे आंदोलन होत नाहीत, म्हणजे आता चळवळ मोडीत. अहो, तुम्हाला मी काय सांगितलं, हे एका मिनिटामध्ये मी करू शकतो, पण नाही करत सध्या. आता म्हणजे सध्या बसपाळी घेतली आहे मी. नाही, एकंदरीत जर का बघितलं तर चळवळ मोडीत निघाली आहे असं वाटतं का? नाही निघत. नाही ना. चळवळ कधीच निघत नाही मोठी. बरं. महात्मा गांधीचा फोन झाला त्यावेळी सुद्धा असं वाटलं की आता चळवळ संपेल, नाही संपली. आज अशा अनेक घटना घडल्या, चळवळ नाही संपल्या. चळवळी होतच राहणार. आम्ही दमलो, आमच्या नंतरची पिढी तयार होईल. या देशाला चळवळीचा फार मोठा इतिहास आहे आणि त्यामुळे चळवळी चालूच राहणार आहे. साहेब, कारखानदाराच्या विरोधात त्या ठिकाणी जानेवारीच्या पुढील म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही आंदोलन पुकारणार अशी घोषणा केली होती. सध्या काहीच करत नाही मी, बरं. कारण लोकांनी मला सांगितलं की काही करू नका म्हणून. शांत बसा. हा, मग लोकांचं ऐकायचं ठरवलं यावर्षी मी. बरं. नक्कीच. तरी होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्य असेल किंवा त्यांच्या संघटनाबाबत असतील अनेक प्रश्नांवरती त्या ठिकाणी आपले दिलखुलासपणे त्या ठिकाणी त्यांनी गप्पा केलेल्या आहेत, आपल्याशी चर्चा केलेली आहे. साहेब, धन्यवाद. आपण AV9 मराठीला त्या ठिकाणी वेळ दिलात. चला, नमस्कार.